अॅनिव्हर्सरी होती तर सोनू दादाने आमच्या दोघांसाठी हा स्पेशल केक आणला होता। रात्री हा आम्ही केक कट करून छोटासा सेलिब्रेशन केलं। लग्न झाल्यापासून हसत खेळत भांडत आमची ही 4 वर्ष कशी भरली तेच आम्हाला कळलं नाही। सकाळी नाश्त्यासाठी आलू मटारची टिक्की, कलिंगड आणि ड्रायफ्रूट बनाना मिल्कशेक बनवला होता। 4 वर्षात पहिल्यांदाच अॅनिव्हर्सरीच्या दिवशी हे चिमणीचं जोडपं आमच्या खिडकीवर एवढं जवळ येऊन बसलं होतं। संध्याकाळी अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन करण्यासाठी आम्ही दोघं सुद्धा तयार झालो आणि केक कट करून पूर्ण फॅमिली सोबत आम्ही अॅनिव्हर्सरीचं सेलिब्रेशन केलं। कधीही सेम कलरचे कपडे न घालणारे आम्ही अॅनिव्हर्सरीच्या दिवशी मात्र सेम कलरचे कपडे आवर्जून घालतो। अॅनिव्हर्सरी आहे तर फॅमिली मेंबरला छोटीशी पार्टी तर दिलीच पाहिजे, तर मी माझ्या हातची स्पेशल तंदूर बिर्याणी बनवली होती। माझ्या हातची बिर्याणी सर्वांची ऑल टाइम फेवरेट आहे आणि त्याचबरोबर आम्ही लॉलीपॉप सुद्धा केले होते। रात्री कॉफी कपाटामध्ये घुसली होती आणि तिला कपाटाच्या बाहेर अजिबात यायचं नव्हतं। मग थोड्या वेळाने भावेशने तिला पीसीवर माशीचा गेम लावून दिला होता। ती माशीला पकडत आणि चावत होती। हे बघत आम्ही दिवसाचा एंड केला।